आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे। अजूनपर्यंत भाजप सेना युतीतर्फे उमेदवार जाहीर झाला नाही, परंतु महाविकास आघाडीचे उभाटा शिवसेनेचे उमेदवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की आरोग्य, पाणी या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील। पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचाराला पालघरमध्ये जोरात सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून तसेच किती दिवस झाले ते खेडोपाड्यामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थ, नागरिक तसेच पदाधिकारी यांच्या भेटी घेत आहेत। तर आज ते तामसई कोथाड्या ग्रुप ग्रामपंचायत येथे आलेले आहेत। तर त्यांना विचारूया का खासदार म्हणून तुम्ही पहिले प्राधान्य कोणत्या कामाला देणार आहेत? बघा मॅडम, आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी बोईसरमध्ये जी आंबटगोड मैदानात सभा झाली तेथे सांगितलं की आमचं सगळ्यात मोठं प्राधान्य आहे ते वाढवण बंदर रद्द करणं, आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे आहोत। तर सगळ्यात मोठा विषय जो आहे आपल्या जिल्ह्यातला वाढवण बंदर हा एक विनाशकारी बंदर आहे आणि ते रद्द व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच बघायला गेलं तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याची व्यवस्था खूप दयनीय आहे, हॉस्पिटल नाही आहे, त्याबद्दल काय बोलणार? तुमचं म्हणणं बरोबर आहे। आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी PSC आणि उपकेंद्र बांधले गेलेली आहेत, परंतु तज्ज्ञ डॉक्टर असे नाही आहेत। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पालघर जिल्ह्यामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। तसंच पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार येथे मेडिकल कॉलेजची घोषणा केली गेली होती, ती अद्यापर्यंत कागदावरच आहे। ते कॉलेज आम्हाला बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न आहे, तो कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पालघर जिल्ह्यामध्ये दळणवळणाचा प्रश्न आहे। ज्या ट्रेन डहाणू ते विरार चालतात त्या डहाणू ते बोरिवली कशा होतील, किंवा ज्या ट्रेन आणि पाण्यासाठी आम्ही बरेच वेळा आंदोलनं होताना बघत आहेत। ग्रामपंचायतीवरती हांडा घेऊन मोर्चा येत आहेत, मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू की आपल्या पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठे मोठे तलाव आहेत, धरणं आहेत, ती विकसित करून त्याचं पाणी पहिल्यांदा पालघर जिल्हावासियांना देऊन नंतरच बाकीचं पाणी दुसऱ्या शहराला देऊ, ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहू। तसेच आत्ताच काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे, त्याचा फटका तुम्हाला काही बसू शकतो का? बघा, याच्या अगोदर पालघर जिल्ह्यामधून शिवसेनेला सोडून, उद्धव ठाकरे गटाला सोडून जिल्हा प्रमुख गेलेत, संपर्क प्रमुख गेलेत, तालुका प्रमुख गेलेत, त्याच्यानी काही परिणाम झाला नाही पालघर जिल्ह्यावरती। सामान्य जनता, सामान्य शिवसैनिक हा पालघर जिल्ह्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। तर त्याच्यामुळे कोणी नेते येतील जातील काही फरक पडणार नाही। तसेच विनाशकारी वाढवण बंदर हे बंदच केले जाईल। तसेच प्रवाशांच्या आणि पालघर वसई विहारच्या लोकांच्या सोयीसाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यावर खास भर दिला जाईल। तसेच पालघर जिल्हा युवा अधिकारी राकेश पाटील हेही काय म्हणाले पाहूयात। पण आज असं झालं की खासदार मॅडम जे आता तिकीट मिळाले आणि खासदार मॅडम म्हणण्याचं कारण आहे की लोकांच्या मनात आहे। आज जलजीवन मिशन मध्ये चौकशी लागलेले आहे की जसं तुम्ही जे पाईप वापरतायत त्याच्यापासून, खोदाईपासून आम्ही त्याच्यावर आंदोलन घेतलं। सगळे मीडिया होती तिकडेच, त्या आंदोलनामध्ये प्रत्येक छोटे मोठे जे विषय होते ते विषय घेतले। पण आज असा विषय आहे की पाईप दिले आहेत, खोदाई चालू आहे, पण धरणामध्ये पाणी आहे का? धरण लिकेज पण आहे, हा पण मोठा प्रश्न। पालघर जिल्ह्यातलंच पाणी वसई विरारला आणि पालघरच्याच ग्रामस्थांना पाणी नाही भेटत। तुम्ही 3000 4000 एनओसी एक ठिकाणी दिल्या जातात तुमच्या डेव्हलपिंग सिटीमध्ये, पण त्याच 3000 एनओसी देताना त्यांना पाणी देतात का? तुम्ही नाही देत। एनओसी देत सुटले ते सर्व। तर यामुळे स्मार्ट सिटी पण विषय नाहीये, स्मार्ट सिटी हा विषय एकदम थापा आहे। तर अशा स्थानिक प्रश्नांना महत्त्व देत त्यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे।